एकीकडे पित्याचा मृत्यू, दुसरीकडे आपटिक यांचे कट कारस्थान, तिसरीकडे पोर्तुगीज, हसबी आणि सर्वात धूर्त, कपटी, फोडाफोडीचा तज्ञ औरंगजेब या सर्वांना पुढे संभाजीराजांना सामोरे जायचे होते. पण याच काळात रायगडावर शंभूराजांना दंडबेड्या ठोकायच्या म्हणून कट रचला जातो. सेनापती हंबीरराव हे आपल्या सख्या बहिणीच्या बाजूने म्हणजे राणी सोयराबाईंच्या बाजूने राहतील असा गैरसमज करून अण्णाजी दत्तो, मोरोपंत, राहुजी सोमनाथ व प्रल्हाद निराजी हे चौघे पन्हाळगडाकडे संभाजीराजांना कैद करण्यासाठी निघतात. प्रथम ते वाटेत सेनापती हंबीररावांना भेटण्यासाठी कूच करतात, पण तिकडे मात्र हंबीररावांना त्यांच्या कट कारस्थानाचा सुगावा लागलेला असतो. बघता बघता ते हंबीरराव यांच्याकडे जाऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतात, पण या निर्णायक क्षणी सेनापती हंबीरराव नात्याला प्राधान्य न देता स्वराज्यनिष्ठेला प्राधान्य देतात आणि अण्णाजी दत्तो, मोरोपंत यांना कैद करून पन्हाळगडावर शंभूराजांकडे पाठवून देतात. तिकडे मात्र संभाजीराजांनाही कटाची माहिती मिळालेली होती, म्हणून ते गडाच्या किल्लेदार आणि किल्ल्यातील काही मंडळींना अटक करतात. पुढे संभाजी महाराज रायगडावर जातात आणि शिवरायांचा पुन्हा विधीपूर्वक विधी पार पाडतात. पुढे येणारं औरंगरूपी संकट मोठं आहे म्हणून शंभूराजे रायगडावरची विस्कटलेली घडी प्रथम बसवायला सुरुवात करतात आणि त्यांच्या विरुद्ध ज्या अण्णाजी दत्तो मंडळींनी कट कारस्थान केले होते ते विसरून संभाजी महाराज त्यांना माफ करतात. एवढेच नव्हे तर त्यांना पुन्हा सन्मानाने अधिकारींच्या जागेवर नेमतात. अशाच आपल्या गौरवपूर्ण इतिहासाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.